एका लहानशा मुलाला शाळेत रोज एकच प्रश्न विचारला जायचा. तुझा रंग वेगळा का आहे? तू नक्की कोणाचा आहेस? तू अमेरिकन आहेस की आफ्रिकन? त्या प्रश्नांनी त्याच्या मनात एक खोल पोकळी निर्माण झाली होती. कारण त्यालाच माहीत नव्हतं तो नक्की कोण आहे, त्याची ओळख काय आहे, त्याचं घर कुठे आहे आणि त्याचा खरा वारसा कोणता आहे. पण हाच मुलगा पुढे जाऊन जगातील सर्वात शक्तिशाली देशाचा राष्ट्राध्यक्ष होईल आणि करोडो लोकांसाठी आशेचा किरण बनेल. ही गोष्ट आहे बराक ओबामा यांची. संघर्ष, शोध, ओळख आणि स्वप्नांची. ड्रीम्स फ्रॉम माय फादरची. बराक ओबामा यांचा जन्म 4 ऑगस्ट 1961 रोजी हवाई बेटावर झाला. त्यांची आई ॲन डनहॅम या अमेरिकन होत्या आणि वडील बराक ओबामा सिनियर केनिया येथील आफ्रिकन विद्यार्थी होते. 2 वेगवेगळे संस्कृती, 2 वेगवेगळे रंग, 2 वेगवेगळ्या जगातून आलेल्या व्यक्तींचे हे लग्न होतं. पण त्या काळात अमेरिकेत आंतरजातीय विवाह अजूनही समाजाला मान्य नव्हता. लोकांच्या नजरा, टोमणे आणि टीका त्यांच्या कुटुंबाचा भाग झाले होते. ओबामा अजून 2 वर्षांचेही नव्हते तोपर्यंतच त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. वडील केनियाला परत गेले आणि ओबामांच्या आयुष्यात एक मोठी रिकामी जागा निर्माण झाली. वडील नावाची जी कधीच भरली नाही. लहानपणी ते खिडकीत बसून विचार करायचे, माझे बाबा कसे असतील? ते मला आठवत असतील का? आईने खूप कष्ट घेऊन त्यांना वाढवलं. नंतर त्यांची आई इंडोनेशियातील एका व्यक्तीशी लग्न करून तिकडे स्थायिक झाली. ओबामा लहान वयातच इंडोनेशियात गेले. तिथे त्यांना वेगळं जग दिसलं. कच्चे रस्ते, गरिबी, संघर्ष, शाळेत वेगळी भाषा, वेगळे लोक. तिथे त्यांनी जीवनाचा कठोर वास्तव अनुभवला. लहान मुलं पोटासाठी काम करत होती, काहींना शिक्षण मिळत नव्हतं. तेव्हा त्यांच्या मनात पहिल्यांदा एक विचार आला, मी मोठं झाल्यावर काहीतरी बदल घडवणार. पण तरीही त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घुमत होता, मी कोण आहे? इंडोनेशियातून परत हवाईला आल्यानंतर त्यांनी आजी आजोबांसोबत राहायला सुरुवात केली. आजी बँकेत काम करत होती आणि आजोबा साधं आयुष्य जगत होते. त्यांनी ओबामांना चांगलं शिक्षण दिलं, पण शाळेत मात्र त्यांना वेगळेपणाची जाणीव सतत टोचत राहिली. वर्गात एकमेव काळा मुलगा. मित्रांच्या टोमण्यांमुळे ते एकटे पडू लागले. हळूहळू त्यांच्या मनात राग आणि संभ्रम वाढू लागला. मी गोऱ्यांसारखा नाही, पण काळ्यांसारखाही पूर्ण नाही. मग मी नक्की कोण? या प्रश्नाने त्यांना आतून पोखरायला सुरुवात केली. किशोर वयात ते चुकीच्या मित्रांच्या सहवासात गेले. सिगारेट, दारू, ड्रग्ज, फक्त स्वतःला विसरण्यासाठी. पण प्रत्येक रात्री झोपण्याआधी एकच विचार यायचा, माझं आयुष्य यासाठी नाही. त्यांनी स्वतःला सावरायला सुरुवात केली. पुस्तकं वाचायला लागले, इतिहास, राजकारण, समाजशास्त्र. त्यांना समजायला लागलं की जग बदलण्यासाठी आधी स्वतःला शोधणं गरजेचं आहे. कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी ठरवलं, मी माझी ओळख शोधणार, माझ्या वडिलांचा वारसा शोधणार आणि लोकांसाठी काम करणार. ते न्यूयॉर्कला गेले. तिथे त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं. मोठं शहर, हजारो लोक, पण तरीही ते आतून एकटेच होते. नोकरी मिळाली, पण मन समाधानात नव्हतं. ऑफिसमध्ये बसून पैसा कमावणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. त्यांना समाजासाठी काम करायचं होतं, गरीब लोकांसाठी, अन्याय सहन करणाऱ्यांसाठी. म्हणून त्यांनी मोठी नोकरी सोडली आणि शिकागोला गेले आणि तिथे सुरू झाला त्यांच्या आयुष्यातील खरा संघर्ष, जिथे त्यांना गरिबी, वर्णद्वेष आणि तुटलेल्या समाजाचा सामना करावा लागणार होता. आणि याच ठिकाणी त्यांना समजणार होतं की त्यांच्या वडिलांचं स्वप्न काय होतं आणि त्यांचं स्वतःचं ध्येय काय होतं. पण शिकागोमध्ये त्यांची वाट पाहत होतं असं वास्तव जे त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार होतं. शिकागो, मोठ्या इमारती, कारखाने, गर्दीने भरलेले रस्ते, पण त्या चमकदार शहराच्या मागे लपलेलं होतं एक वेगळंच वास्तव. गरिबी, बेरोजगारी, अन्याय आणि तुटलेली स्वप्न. बराक ओबामा जेव्हा पहिल्यांदा शिकागोमध्ये उतरले तेव्हा त्यांच्या खिशात फारसे पैसे नव्हते, ओळखी नव्हत्या आणि भविष्याचं काहीही ठोस नियोजन नव्हतं. पण मनात एक जिद्द होती, मी इथे लोकांसाठी आलो आहे, मी काहीतरी बदल घडवणारच. त्यांनी एका छोट्या संस्थेत कम्युनिटी ऑर्गनायझर म्हणून काम केलं.
पगार खूप कमी, ऑफिस छोटंसं, पण जबाबदारी खूप मोठी. त्यांना अशा लोकांसाठी काम करायचं होतं ज्यांचं कोणीच ऐकत नव्हतं, जे समाजाच्या कडेला फेकले गेले होते. स्टील कारखाने बंद झाल्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले होते. घरं उद्ध्वस्त झाली होती. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. परिसरात गुन्हेगारी वाढली होती. लोकांचा सरकारवरचा विश्वास संपला होता. ओबामा रोज सकाळी उठून घराघरात जायचे, लोकांशी बोलायचे, त्यांच्या समस्या ऐकायचे. सुरुवातीला मात्र लोक त्यांच्याकडे संशयाने बघायचे की हा मुलगा कोण आहे, हा आपल्यासाठी काय करणार, हा फक्त बोलतोय पण मदत काहीच नाही, असे प्रश्न त्यांना ऐकावे लागायचे. अनेकदा लोक दारच उघडत नव्हते. काही जण थेट नकार द्यायचे. काही वेळा त्यांची चेष्टाही केली जायची. पण ओबामांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं, विश्वास कमवायला वेळ लागतो, पण मी थांबणार नाही. त्यांनी चर्चमध्ये सभा घेतल्या, लोकांना एकत्र केलं, त्यांच्या समस्या सामूहिक पद्धतीने मांडायला शिकवलं. हळूहळू लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले. एक छोटा गट तयार झाला. त्यांनी शाळांच्या सुविधा सुधारण्यासाठी मोर्चा काढला, सरकारकडे अर्ज दिले, अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. पहिल्यांदा जेव्हा त्यांचा छोटासा प्रयत्न यशस्वी झाला आणि एका शाळेला निधी मिळाला, तेव्हा त्या लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आणि त्या क्षणी ओबामांना जाणवलं, हेच माझं खरं काम आहे, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं. पण तरीही त्यांच्या मनात एक पोकळी होती. प्रत्येक यशानंतर त्यांना वाटायचं, मी अजून पूर्ण नाही, माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. ती कमी होती वडिलांची ओळख. त्यांनी वडिलांविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली. जुन्या पत्रांमधून, आईच्या आठवणींमधून, नातेवाईकांच्या गोष्टींमधून त्यांना कळले की त्यांचे वडील खूप बुद्धिमान होते, पण आयुष्यात चुका केल्या होत्या. मोठी स्वप्न पाहिली, पण त्यांना पूर्ण करू शकले नाहीत. नोकऱ्या बदलल्या, कुटुंब तुटलं आणि शेवटी ते एकटे पडले. ओबामा विचार करायचे, मी त्यांच्यासारखा होणार का, की मी त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार? हा प्रश्न त्यांना सतत छळत होता. शिकागोमध्ये काम करताना त्यांनी वर्णद्वेष प्रत्यक्ष अनुभवला. काळ्या लोकांना कमी लेखलं जायचं, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नव्हत्या, पोलिसांचा अन्याय होत होता. तेव्हा त्यांना जाणवलं की ही फक्त काही लोकांची समस्या नाही, हा संपूर्ण व्यवस्थेचा प्रश्न आहे. आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी मोठं शिक्षण आणि ताकद हवी. म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय घेतला की मी लॉ शिकणार, कायद्याचं शिक्षण घेणार आणि न्यायासाठी लढणार. त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तिथे पोहोचणं म्हणजे स्वप्नासारखं होतं. जगातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांमध्ये आता ते होते. पण सुरुवातीला ते घाबरले, मी इथे फिट बसेन का, मी पुरेसा हुशार आहे का? पण त्यांच्या मेहनतीने सगळं बदललं. दिवस रात्र अभ्यास, वाचन, चर्चा आणि हळूहळू ते वर्गात उठून दिसू लागले. इतकंच नाही तर ते हार्वर्ड लॉ रिव्ह्यूचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले. ही मोठी ऐतिहासिक घटना होती. संपूर्ण अमेरिका त्यांच्याकडे पाहू लागली. वर्तमानपत्रामध्ये नावं येऊ लागले. पण तरीही त्यांच्या मनात गर्व नव्हता. फक्त एक विचार होता, हे यश माझ्यासाठी नाही, माझ्या लोकांसाठी आहे. तरीही रात्री एकटं बसल्यावर त्यांना पुन्हा तोच प्रश्न त्रास द्यायचा, माझ्या वडिलांचं खरं आयुष्य काय होतं? त्यांचं गाव, त्यांची माती, माझं मूळ, मला स्वतःला शोधायचं आहे. आणि हे शोधायचं असेल तर मला आफ्रिकेलाच जायला हवं. आणि अखेर त्यांनी ठरवलं, ते केनियाला जाणार, वडिलांच्या भूमीत, त्यांच्या कुटुंबाला भेटायला, आपल्या मुळाचा शोध घ्यायला. पण त्यांना कल्पनाही नव्हती की हा प्रवास फक्त एका देशाचा नाही, तर त्यांच्या आत्म्याचा शोधाचा प्रवास असणार आहे, जिथे त्यांना त्यांच्या वडिलांचं सत्य समजणार होतं. काही गोड आणि काही कडू आणि काही वेदनादायी. आणि ते सत्य त्यांच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून टाकणार होता. अखेर तो दिवस उजाडला. बराक ओबामा विमानात बसले होते, खिडकीतून खाली दिसणाऱ्या ढगांकडे पाहत. पण त्यांच्या मनात मात्र विचारांचं वादळ चालू होतं. मी कुठे चाललो आहे? ही माझी जन्मभूमी नाही, पण माझ्या रक्ताचं नातं इथे आहे. माझे वडील जिथे वाढले, ती माती मला स्वीकारेल का? हा प्रवास फक्त हजारो किलोमीटरचा नव्हता, हा प्रवास होता स्वतःच्या ओळखीचा.
स्वतःच्या आत्म्याचा शोध घेण्याचा. विमान केनियात उतरलं. गरम हवा, लाल माती, वेगळ्या भाषा, वेगळे चेहरे. पण तरीही ओबामांच्या मनाला एक विचित्र ओढ जाणवत होती. जणू काही ते पहिल्यांदाच नाही तर अनेक वर्षांनी घरी परतले होते. विमानतळावर त्यांचे नातेवाईक त्यांची वाट पाहत होते. काका, आत्या, चुलत भाऊ, बहिणी, ज्यांना त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं, पण ते सगळे त्यांना मिठी मारत होते. डोळ्यात पाणी आणून म्हणत होते, तूच आमचाच आहेस. आयुष्यात पहिल्यांदाच ओबामांना वाटलं, मी एकटा नाही, माझं कुटुंब आहे. त्यांनी वडिलांचं गाव पाहिलं. साधी घर, मातीचे रस्ते, विजेची सोय नाही, पण लोकांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ते ज्या घरात त्यांचे वडील लहानाचे मोठे झाले, त्या घराच्या दाराशी उभे राहिले आणि काही क्षण शांत राहिले. हाताने त्या भिंतींना स्पर्श केला आणि मनात विचार आला की इथूनच त्यांच्या स्वप्नाची सुरुवात झाली असेल. रात्री कुटुंबासोबत बसून गप्पा मारताना त्यांनी वडिलांबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या. त्यांचे वडील खूप हुशार होते. शाळेत नेहमी पहिला नंबर. गावातील लोकांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ते अमेरिकेत शिकायला गेले. सगळ्यांना वाटले ते खूप मोठे अधिकारी बनतील, पण आयुष्याने वेगळीच वळण घेतली. मोठी स्वप्न, मोठी महत्त्वाकांक्षा, पण स्वभावात हट्टीपणा, नात्यांमध्ये ताण, चुकीचे निर्णय. नोकरी हातातून गेल्या आणि कुटुंब तुटलं. दारूचं व्यसन लागलं आणि शेवटी ते एकटे पडले. ही कहाणी ऐकताच ओबामांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्यांनी आपल्या वडिलांना नेहमी एक नायक म्हणून कल्पना केली होती. पण सत्य वेगळंच होतं. ते परिपूर्ण नव्हते. तेही चुका करणारे, संघर्ष करणारे माणूसच होते. त्या रात्री ओबामा झोपू शकले नाहीत. ते आकाशाकडे पाहत विचार करत होते, मी आयुष्यभर एका स्वप्नामागे धावत होतो, पण माझे वडीलही माझ्यासारखेच अपूर्ण होते. आणि त्याच क्षणी त्यांना एक मोठी जाणीव झाली, आपण आपल्या आईवडिलांच्या सावलीत जगत नाही. आपण त्यांच्यापासून शिकून स्वतःचा मार्ग तयार करतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी वडिलांची कबर पाहायला गेले. साधीशी मातीची जागा, कोणतीही मोठी स्मारक नाही, फक्त शांतता. ओबामा काही वेळ तिथे बसून राहिले, डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणाले, बाबा, मी तुम्हाला कधी ओळखू शकलो नाही, पण तुमची स्वप्न पूर्ण करेन. तुमचं अपूर्ण आयुष्य मी पुढे नेईन. त्या क्षणी त्यांच्यातला राग, संभ्रम, वेदना सगळं विरघळून गेलं. त्यांना पहिल्यांदा स्वतःबद्दल स्पष्टता मिळाली. ते ना फक्त अमेरिकन होते, ना फक्त आफ्रिकन. ते दोन्ही होते. दोन संस्कृतींचे सुंदर मिश्रण. आणि हीच त्यांची ताकद होती. केनियामधील त्या काही दिवसांनी त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. ते जास्त शांत झाले, जास्त आत्मविश्वासी झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वतःची ओळख मिळाली. आता ते भूतकाळापासून पळत नव्हते, तर त्याला स्वीकारत होते. त्यांनी ठरवलं, आता आम्ही फक्त स्वतःसाठी नाही, तर लाखो लोकांसाठी काम करणार, जे स्वतःची ओळख शोधत आहेत, जे अन्याय सहन करत आहेत, ज्यांना आशेची गरज आहे. आणि या नव्या आत्मविश्वासासोबत ते पुन्हा अमेरिकेत परतले. पण यावेळी ते एक गोंधळलेला मुलगा नव्हते. ते तयार झाले होते एका मोठ्या लढाईसाठी, न्याय, समानता आणि नेतृत्वाच्या मार्गावर पाऊल टाकण्यासाठी. आणि आता त्यांच्या आयुष्यात सुरू होणार होता एक नवा अध्याय, राजकारणाचा, जिथे त्यांना फक्त लोकांची सेवा नाही, तर संपूर्ण देशाचं भविष्य घडवायचं होतं. पण राजकारणाचा मार्ग सोपा नव्हता. तिथे स्पर्धा होती, टीका होती, अपयश होतं आणि प्रत्येक पावलावर परीक्षा होती. केनियातून परतताना बराक ओबामा तेच व्यक्ती नव्हते, जे काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतून निघाले होते. आता त्यांच्या डोळ्यात संभ्रम नव्हता, भीती नव्हती, तर एक विलक्षण शांतता होती. जणू त्यांनी स्वतःला शोधलं होतं, आपल्या मुळांना स्वीकारलं होतं आणि आयुष्याचा उद्देश स्पष्ट झाला होता. मी लोकांसाठी लढणार, अन्यायाविरुद्ध उभा राहणार आणि बदल घडवणारच. अमेरिकेत परतल्यावर त्यांनी शिकागोमध्ये समाजसेवा सुरू केली. पण यावेळी त्यांच्या विचारांची व्याप्ती खूप मोठी होती. त्यांना समजलं होतं की फक्त काही लोकांची मदत करून चालणार नाही, व्यवस्था बदलली पाहिजे. आणि व्यवस्था बदलायची असेल तर सत्ता हवी, नेतृत्व हवं, कायद्याची ताकद हवी. म्हणून त्यांनी कायद्याच्या शिक्षणानंतर नागरी हक्कांचे वकील म्हणून काम सुरू केलं. गरीब, शोषित, वर्णद्वेषाचा बळी ठरलेल्या लोकांसाठी ते कोर्टात लढू लागले. अनेकदा मोठ्या कंपन्यांविरुद्ध, सरकारी संस्थांविरुद्ध त्यांना उभं राहावं लागलं. केस जिंकल्या, काही हरल्या, पण प्रत्येक वेळी त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला.
त्याच काळात त्यांच्या आयुष्यात मिशेल नावाची एक मुलगी आली. बुद्धिमान, प्रामाणिक, जमिनीवर राहणारी मिशेल रॉबिन्सन. दोघांची ओळख कामाच्या ठिकाणी झाली. सुरुवातीला फक्त मैत्री, मग चर्चा, स्वप्न, विचार आणि हळूहळू ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मिशेलनी ओबामांना नेहमी वास्तवात राहायला सांगितलं, शिकवलं. मोठी स्वप्न बघ, पण जमिनीवर पाय ठेव. ती त्यांची सर्वात मोठी ताकद बनली. पुढे दोघांनी लग्न केलं आणि एक मजबूत प्रेमळ कुटुंब उभं राहिलं. आता ओबामांकडे स्वप्न होतं, कुटुंब होतं आणि समाजासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द होती. पण तरीही त्यांच्या मनात एक विचार वारंवार येत होता, मी आणखी काय करू शकतो, लोकांसाठी अजून मोठ्या पातळीवर काम कसं करू शकतो. आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं, मी राजकारणात उतरणार. आणि हा निर्णय सोपा नव्हता, कारण राजकारण म्हणजे टीका, विरोधक, अपयश आणि अनिश्चितता. अनेकांनी त्यांना सांगितलं, तू जिंकणार नाहीस, तुझा अनुभव कमी आहे, तू काळा आहेस, लोक तुला स्वीकारणार नाहीत. पण ओबामांनी आयुष्यात एक गोष्ट शिकली होती, लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही, आपण काय ठरवतो ते महत्त्वाचं आहे. त्यांनी पहिली निवडणूक लढवली, लोकांशी घराघरात जाऊन भेटले, त्यांना आपली गोष्ट सांगितली, मी तुमच्यासारखाच आहे, तुमच्या समस्या माझ्याही आहेत. त्यांचा साधेपणा लोकांच्या मनाला भिडला आणि ते इलिनॉय राज्याचे सिनेटर म्हणून निवडून आले. हा त्यांच्या राजकीय प्रवासाचा पहिला मोठा टप्पा होता. सिनेटमध्ये काम करताना त्यांनी आरोग्य, शिक्षण, गरिबांसाठी सुविधा, पारदर्शक प्रशासन यासाठी अनेक विधेयकांवर काम केलं. पण त्यांचा खरा क्षण आला 2004मध्ये, जेव्हा त्यांना डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये भाषण देण्याची संधी मिळाली. हजारो लोकांसमोर ते स्टेजवर उभे राहिले. लाईट्स, कॅमेरे आणि संपूर्ण देश त्यांच्याकडे पाहत होता. आणि त्यांनी भाषण सुरू केलं, देर इज नॉट अ ब्लॅक अमेरिका अँड अ व्हाईट अमेरिका अँड लॅटिनो अमेरिका अँड एशियन अमेरिका, देर इज द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्या शब्दांनी संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजरात दुमदुमला. त्यांच्या आवाजात प्रामाणिकपणा होता, त्यांच्या डोळ्यात स्वप्न होतं आणि त्यांच्या शब्दात एकता होती. दुसऱ्याच दिवशी संपूर्ण अमेरिकेत त्यांचं नाव चर्चेत आलं. वर्तमानपत्र, TV, मीडिया सगळीकडे एकच नाव, बराक ओबामा. एका सामान्य मुलापासून ते आता राष्ट्रीय नेते बनत होते. पण जितकी प्रसिद्धी वाढली तितकाच विरोधही वाढला. कारण काही लोक त्यांच्या रंगावरून टीका करत होते, काही त्यांच्या नावावरून, काही त्यांच्या धर्मावरून. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं, मी द्वेषाला द्वेषाने नाही तर प्रेमाने उत्तर देईन. मी विभागणी नाही तर एकता आणीन. आणि मग त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला, मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडणूक लढवणार. हा निर्णय ऐकून सगळे थक्क झाले, कारण हा प्रवास जवळपास अशक्य वाटत होता. एका कृष्णवर्णीय व्यक्तीने राष्ट्राध्यक्ष बनण्याचं स्वप्न. पण ओबामांसाठी अशक्य हा शब्द कधीच नव्हता. त्यांनी पुन्हा एकदा आपली बॅग घेतली, देशभर फिरायला सुरुवात केली, लोकांशी बोलायला सुरुवात केली, आशेचा संदेश द्यायला सुरुवात केली. येस वी कॅन हा नारा संपूर्ण देशात घुमू लागला. पण पुढचा प्रवास खूप कठीण होता. निवडणूक प्रचार, ताण, थकवा, विरोधकांचे हल्ले आणि प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा. मी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणारच हा निर्णय जाहीर होताच अनेकांनी हसून घेतलं, काहींनी टिंगल केली तर काहींनी सरळ सांगितलं, हे अशक्य आहे, कारण इतिहास कधीच अमेरिकेला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष मिळाला नव्हता. शेकडो वर्षांचा वर्णद्वेष, गुलामगिरीची परंपरा, समाजातील अनेक भिंती, हे सगळं अजूनही जिवंत होतं. पण बराक ओबामा वेगळे होते. त्यांनी आयुष्यभर एकच गोष्ट शिकवली होती आणि शिकले होते, मर्यादा आपल्या मनात असतात, स्वप्नांना नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी प्रचाराची सुरुवात केली. छोट्या सभांपासून सुरुवात झाली आणि काही लोक यायचे, काही ऐकायचे, काही शंका विचारायचे. पण ओबामांच्या भाषणात एक वेगळी ताकद होती. ते लोकांना फक्त वचनं देत नव्हते, तर ते त्यांना आशा देत होते. ते म्हणायचे, आपण सगळे एक आहोत, आपण मिळून देश बदलू शकतो. येस वी कॅन हा छोटासा नारा लोकांच्या हृदयात घर करू लागला. कॉलेजचे विद्यार्थी, कामगार, महिला, गरीब, तरुण सगळे त्यांच्या मागे उभे राहू लागले. लोक स्वतःहून प्रचार करायला लागले. सोशल मीडियावर, रस्त्यावर, घराघरात फक्त एकच नाव घुमू लागलं, ओबामा, ओबामा.
पण प्रवास सोपा नव्हता. विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले, त्यांच्या अनुभवांवर प्रश्नचिन्ह लावलं, त्यांच्या नावावर, त्यांच्या धर्मावर, त्यांच्या रंगावर टीका केली. काहींनी तर भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा रात्री उशिरापर्यंत काम करून ते थकून जायचे, कुटुंबापासून दूर राहायचे. पण मिशेल नेहमी त्यांच्यासोबत ठाम उभी होती. ती म्हणायची, तू जिंकलास किंवा हरलास तरी फरक नाही, तू लोकांसाठी लढतो आहेस हेच मोठं आहे. आणि हे शब्द त्यांना पुन्हा उभं करायचे. दिवसागणिक प्रचार वाढत गेला. मोठ्या सभा, हजारो लोक, टाळ्यांचा गजर, येस वी कॅन, येस वी कॅन हा आवाज संपूर्ण अमेरिकेत घुमू लागला. आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस, निवडणुकीचा निकाल लागण्याचा दिवस. संपूर्ण देश टीव्ही समोर बसला होता. प्रत्येक मत मोजलं जात होतं. प्रत्येक सेकंद तणाव वाढत होता. ओबामा शांत बसले होते कुटुंबासोबत, मनात प्रार्थना करत होते. आणि अचानक स्क्रीनवर निकाल झळकला. बराक ओबामा विनर. काही क्षण सगळं स्तब्ध झालं. आणि मग टाळ्यांचा, आनंदाचा, जल्लोषाचा स्फोट झाला. मिशेलने त्यांना मिठी मारली. मुली धावत आल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तो फक्त त्यांचा विजय नव्हता, तो प्रत्येक कृष्णवर्णीय व्यक्तीचा विजय होता. प्रत्येक संघर्ष करणाऱ्या मुलाचा विजय होता. प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या माणसाचा विजय होता. एका छोट्या मुलाने, ज्याला कधी स्वतःची ओळख माहीत नव्हती, ज्याने वडिलांशिवाय आयुष्य काढलं, ज्याने गरिबी, वर्णद्वेष, एकटेपणा अनुभवला, तोच मुलगा आज जगातील सर्वात शक्तिशाली देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला होता. स्टेजवर उभं राहून त्यांनी भाषण दिलं. आवाजात भावुकता होती, पण शब्दांमध्ये ताकद होती. दिस इज युअर व्हिक्टोरी. हा तुमचा विजय आहे. बदल शक्य आहे. त्या रात्री लाखो लोकांच्या डोळ्यात आशेचे अश्रू होते, कारण ओबामांनी त्यांना एक गोष्ट शिकवली होती. तुमचा रंग, तुमचं नाव, तुमचं भूतकाळ काहीच तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठं नसतं. जर तुमच्यात जिद्द असेल, मेहनत असेल आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आणि म्हणूनच ड्रीम्स फ्रॉम माय फादर ही फक्त एका माणसाची गोष्ट नाही, तर ही गोष्ट प्रत्येक त्या व्यक्तीची गोष्ट आहे, जो स्वतःची ओळख शोधतोय, जो संघर्ष करतोय, जो हार मानत नाही. कारण शेवटी स्वप्न पूर्ण होतात, फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आणि कदाचित पुढचा ओबामा, पुढचा नेता, पुढचा इतिहास घडवणारा माणूस तो तुम्ही देखील असू शकता.